सांगलीत नशेखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी शहरासह परिसरात उच्छाद मांडला आहे. आता सामान्य नागरिकांसह खुद्द खाकी वर्दीवरही हात टाकण्यापर्यंत त्यांची मज्जल गेली आहे. मिरजेतील मुख्य रस्त्यावर नशेखोरांनी थेट एसटी बसवर हल्ला चढवला. एवढ्यावरच न थांबता यावेळी मध्यस्थी करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावरही चाकूने जीवघेणा वार करण्यात आला. आणि या खळबळजनक घटनेमुळे पोलीस सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नशामुक्ती भयमुक्तीचा इव्हेंट आणि जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात असताना दुसरीकडे मात्र प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत भयानक असल्याचं या घटनेनं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगली मिरजेतील गल्लीबोळात नशेखोरांचा उघडपणे धिंगाणा सुरू आहे. केवळ मुख्य रस्तेच नव्हे तर निवासी भागही आता सुरक्षित राहिलेले नाहीत. कालच संजयनगर परिसरात नशेखोरांच्या एका टोळीने हैदोस घालत अनेक गाड्यांची तोडफोड केली आहे. त्यानंतर शामरावनगर भागातही असाच प्रकार घडला आहे. नशेखोरांनी भर दुपारी हातात चाकू नाचवत स्थानिक नागरिकांना धाक दाखवला आहे. दिवसाढवळ्या घडणाऱ्या या प्रकारांमुळे महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिक घराबाहेर पडण्यासही घाबरत आहेत. संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण आहे. पोलिसांकडून शहरात नशामुक्तीसाठी विविध उपक्रम आणि इव्हेंट साजरे केले जात आहेत. मात्र अशा इव्हेंटचा नशेखोरांवर काडीचाही परिणाम झालेला दिसत नाही. पोलिसांचा धाक पूर्णपणे संपल्याचं चित्र आहे. गुंडगिरी आणि अवैध अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी गुंडाविरोधी पथक कार्यरत आहे आणि हे केवळ कागदोपत्रीच अस्तित्वात आहे. त्यामुळे त्याला मनुष्यबळाच्या कमतरतेसह खमक्या अधिक कार्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला स्थानिक पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचे नशेखोरांशी आणि ड्रग्ज विक्रेत्यांशी लागेबंदी असल्याचा गंभीर संशय नागरिकांमधून व्यक्त केला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.